जगातला एकमेव मंदिर असं आहे जो वरून बनत खाली आलेलं आहे, टॉप टू बॉटम. ह्याची लांबी पूर्ण 300 मीटर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघताना सगळे आपण खालून स्टार्ट करतो, पण हा मंदिर वरून स्टार्ट करत आलेला आहे. या मंदिरला बनवायला 200 वर्ष लागले. आम्हाला खूप छान वाटलं इकडे येऊन. इकडचा परिसर, इकडच्या त्या लेणी आणि इकडे खूप माणसं असे शिवलिंग पण आहे इथे. तर तुम्ही श्रावणमध्ये येऊ शकता बघायला. आणि आमची ही पहिलीच ट्रिप आहे मतलब फ्रेंड्स मधली. तर आम्ही आलो आहेत कृष्णेश्वर टेम्पल. शनिवार 2 दिवस पिकनिक होती, सॅटर्डे संडे. तर आम्ही आज सकाळी निघालो 5 वाजता पहाटे. तर आम्ही सकाळी दुपारी पोहोचलो 12 पर्यंत. म्हणजे वेरूळ लेणी बघायला आलोय आम्ही. फर्स्ट टाइमच आलोय. इकडचे कोरीव शिल्प आहेत, खूप छान आहेत. जे इतिहासात झालेले आहेत ते सगळं आहे इकडे दाखवलेलं आहे. हा बघा 20च्या नोट वरती हा अशोक स्तंभ आहे ना मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही. हा उभे इथे आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा सेम दिसतोय का ना. आम्ही येतून गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर महादेव. महादेव. हर महादेव. महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती, मी ट्रॉम्बेकर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक अनोखा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, तर तुम्ही लास्ट पर्यंत बघा. आम्ही चाललेलो आहे ऋणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंग मधलं एक ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेलच, आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आमच्या सोबत आहेत सगळे मित्र परिवार, बघू शकताय तुम्ही. आमच्या 2 गाड्या आहेत, एक मनोज आणि त्याची फॅमिली, आणि जगदीश आणि त्याची फॅमिली, आणि आमची फॅमिली आहे बघू शकताय. गोविंदा, स्नेहा, प्रियंका बघू शकताय. काय बोलणार, फर्स्ट पिकनिक आहे ना तुमचे. मंडळी बघू शकता, आता मी समृद्धी महामार्गाचा टोल नाका क्रॉस करत आहे. बघूया कुठे आसपास हॉटेल आहे का. आम्हाला खूप भूक लागलेली आहे. बघा आम्ही आता आलेलो आहोत फूड मॉलला. आता समृद्धी महामार्गामधून आलेलो आहोत आम्ही. आता फूड मॉलला आम्हाला भूक लागलेली आहे. पूर्ण मित्र परिवार आहे, तुम्ही बघू शकताय समोर. हा सर्व मित्र परिवार जमलेले आहेत आमचे. बोलते सगळे भूक लागलेले आहेत. टिकट 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 कौन टिकट. आपका लड़का है, 10 रुपये लगेगा इसका. 20 रुपये लगेगा, 20 रुपये. चाहिए तो 20 रुपये लगेगा. हो गया 5 रुपये. उतरो. खत्म हो गया पैसा.
माझं नाव आहे पूनम मनोज कोळी. मी ट्रॉम्बे कोलीवाडामधून आलेली आहे आणि आज आम्ही चाललो आहे पिकनिकला घृष्णेश्वरला. तर मध्येच आम्हाला लागला आहे फूड कोर्टमध्ये नाश्ता करायला आलोय, पण नाश्ता राहिलाय बाजूला. पण आम्ही आता इथे लहान मुलांसारखं खेळायला रेडी झालेलो आहे. मंडळी तुम्ही बघू शकताय माझ्या मागे फूड मॉल आहे. खूप थोडा कॉस्टली आहे पण मस्त कम्फर्टेबल आहे आणि लहान मुलांसाठी पण खेळणी आहेत बरोबर, झोका वगैरे सर्व आहेत. आम्ही ब्रेकफास्ट करतो त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे. घृष्णेश्वरचा मंदिर वगैरे सगळं दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये फुल धमाल येणार आहे कारण आम्ही भरपूर गेल्या वर्षी गेलेलो पिकनिकला, आता त्यानंतर आज आलेलो आहे. गेल्या वर्षी भीमाशंकर केलेले. घृष्णेश्वर आहे मंदिर आहे महादेवाचं, ते करणार आहे. 12 ज्योतिर्लिंग मध्ये एक येते ते. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. व्हिडिओमध्ये फुल धमाल येणार मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ लेणी एलोरा केव्ज हे एक जगप्रसिद्ध ऐतिहासिक आणि शिल्पविषयक ठिकाण आहे. सह्याद्रीच्या 7 माळा पर्वतरांगेत बेसॉल्टच्या कठीण खडकात कोरलेल्या या लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. वेरूळ लेण्यांच्या समूहात एकूण 34 भव्य लेणी आहेत, जी 3 वेगवेगळ्या धर्माचा संगम घडवून आणतात. वेरूळ लेण्यांमधील 16व्या क्रमांकाचे कैलास मंदिर हे संपूर्ण जगात द्वितीय मानले जाते. हे मंदिर एकाच महाकाय अखंड पाषाणावरून खाली कळसापासून पायापर्यंत कोरले गेले आहे. हे जगातील सर्वात मोठे मोनोलिथिक एकाच दगडातून तयार केलेले शिल्प मानले जाते. या अद्भुत मंदिराच्या निर्मितीसाठी सुमारे 200 वर्षे लागल्याचे सांगण्यात येत आहे. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत एक फोटोग्राफर दादा आहे आणि ते प्रॉपर इकडचे राहणारे आहेत. ते आपल्याला थोडीफार माहिती देणार आहेत लेण्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश राठोड. मी राहणारा वेरूळचाच प्रॉपरचा आहे. आता जो तुम्ही मंदिर बघताय हे दादा सगळे फॅमिली सोबत बघायला आले. हा मंदिर वेरूळ जगातला एकमेव मंदिर असा आहे जो वरून बनत खाली आलेला आहे, टॉप टू बॉटम. याची लांबी पूर्ण 300 मीटर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघताना सगळे आपण खालून स्टार्ट करतो, पण हा मंदिर वरून स्टार्ट करत आलेला आहे. या मंदिरला बनवायला 200 वर्ष लागले. 10 पिढ्यांनी काम केलेलं आहे, ते फक्त कोरीव काम हाताने. त्याच्यानंतर ह्या मंदिरामध्ये तुम्ही बघितलं तर उजव्या बाजूला रामायण आहे आणि डाव्या बाजूला महाभारत आहे. की रामायण महाभारत झालेले आहे. विष्णूचे 10 अवतार पण आहेत, जसं की वर अवतार मोहिनी, नरसिंहा. ह्याच्यानंतर हा मंदिर कर्नाटकचे कृष्णदेवरायांनी यांनी स्टार्ट केलेलं होतं. ह्या मंदिर त्यांनी स्टार्ट केलेलं होतं की त्यांच्या धर्मपत्नी ज्या होत्या त्यांनी एक व्रत ठेवलं होतं, उपवास जे आपण म्हणतो. त्या उपवासामध्ये त्यांना महादेवांचं मंदिर पाहिजे नव्हतं. तर त्या महादेवांच्या मंदिरासाठी त्यांनी काम स्टार्ट केलेलं होतं. महाराजांना माहित होतं की हा मंदिर तो आपल्याला लगेच बनवता येणार नाही, कारण की टॉप पासून बनवायचंय. त्याच्यानंतर मंदिर त्यांनी कळसाचं काम स्टार्टिंगला केलं, गोपुरम सारखं. या मंदिराचं नंदी आहे. हा मंदिर पूर्ण रथासारखं बनवलेलं आहे. जर तुम्ही एकदा बघायला आले तर नक्की या. तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मंदिर बघण्यासाठी एकमेव स्थळ वेरूळ, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.
आणि दादा हे शिवलिंग तर एवढी मी फर्स्ट टाइमच बघितलेली आहे. 8 का 9 फुटाची शिवलिंग आहे ही. ही जगातली एकमेव शिवलिंग अशी आहे जे बनत असताना वरून बनवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शिवलिंगच्या वरती तुम्ही जर बघितलं असेल तर तिथं नटराजचा फोटो आहे. जो नटराज तुम्ही बघणार, ज्या अँगलने तुम्ही बघणार त्याच दिशेने तुम्हाला ते बघणार. बरोबर. आणि दादा ते आपल्याला अशोक स्तंभ दिसतंय ते त्या- मला मी तर आता बघितलेलं आहे 20च्या नोटवरती ते छापलं गेलेलं आहे. हो, 20च्या नोटवर पण छापलेला आहे. तो स्तंभ बनवण्यासाठी 10 वर्ष लागले होते. ठीक आहे. हो, एक अशोक स्तंभ आहे, एक ओके. 2 स्तंभ आहे. हो, बरोबर बरोबर. आणि दोन्ही हे बाजूला. मला तरी वाटतंय हे आत्ताच्या जमान्यात जे इंजिनियरला जमणार नाही असे कोरीव काम केलेले आहे त्या आज खाली दादा. आजपर्यंत ह्या जगात दुसरा मंदिर असा बनलेलाच नाही. हो बरोबर कुठंच आहे. बनलेला नाही. पुऱ्या जगात कुठंच नाही. हा एकमेव मंदिर असा आहे जो वरून बनत खालीपर्यंत आलेला आहे आणि याची दुसरी कॉपी आजपर्यंत कोणीच बनवलेलं नाही. बरोबर. फर्स्ट टाइमच मी मंदिर बघितलेलं आहे. असं कुठं बघितलेलंच नाही मंदिर. ह्या मंदिरामध्ये जर तुम्ही पूर्ण बघितलं तर तुम्हाला सगळ्या माहिती जर घ्यायचं असेल अजून तर ह्याच्याकरिता तुम्हाला गव्हर्नमेंट गाईड पण भेटतात. ह्याच्यात हो. पूर्ण माहिती भेटतात आणि पूर्ण लेणी 34 लेण्या आहेत. हो. 3 धर्मामध्ये वाटलेल्या आहे. धर्म प्रसारासाठी लेण्या तयार करण्यात आलेल्या आहे. बरोबर बरोबर. 1 ते 12 बुद्धाची आहे, 13 ते 29 हिंदू आहे आणि 30 ते 34 जैन धर्म आहे. असं का दादा वाटलं गेलेलं आहे ते? असं 3 धर्मासाठी प्रसार करण्यासाठी त्यांनी लेण्या ह्या प्रसारसाठी बनवलेलं. कोरीव काम केलेलं आहे. ह्या लेण्या तयार करण्यासाठी पूर्ण 600 वर्ष लागली. 600 वर्ष लागली. हो. बापरे. भरपूर काय केलेलं आहे हे बनवण्यासाठी. आणि आपण हे नशीबवान आहेत ते आपल्याला बघायला मिळालं दादा. आणि मंदिर जो तुम्ही बघताय कैलास टेम्पल, ह्या मंदिर पूर्ण आजपर्यंत 1200 वर्ष झाले. बाप. 1200 वर्ष पासून जसा होता मंदिर तसंच आहे. तसंच आहे. अहिल्याबाई होळकर इंदोरची महाराणी यांनी पेंटिंग सुद्धा केल्या होत्या. पण पेंटिंग पाण्यामुळे काही राहिलं नाही. राहिलेलं नाही एवढ्या वर्ष म्हणून पेंटिंग निघलंय. आणि हे महादेवाचं मंदिर आहे आपलं, ज्योतिर्लिंग 12वं ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग. आहे ते त्याबद्दल काय माहिती सांगणार होता? भारतातला 12वं ज्योतिर्लिंग वेरूळमध्ये इथून फक्त 5 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. महादेवाचा जो तुम्ही ज्योतिर्लिंग करत असाल 12 त्यामधलं ज्योतिर्लिंग एक आहे. त्याच्यापैकी 4 धाम झालं काही म्हणा, पण लास्टला तुम्हाला शेवटी वेरूळमध्ये यावंच लागेल कारण की 12वं ज्योतिर्लिंग 12 नंबरचा पूर्ण केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. बरोबर बरोबर. आणि हे मंदिर आहे ते का दादा आपल्या अहिल्याबाईने बनवलेलं असं मी ऐकलेलं आहे. इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरची स्थापना केली होती. ओके, ओके. जो तुम्ही बघायला आले तर तिथून तर 200 ते 300 मीटर पुढं अहिल्याबाई होळकरचं तीर्थकुंड, ह्या 12 ज्योतिर्लिंग जिथं पण तुम्ही जाणार तिथं तुम्हाला कुंड दिसायला भेटणार. तिथं अहिल्याबाई होळकरनी कुंड तयार केलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता ओके ओके. जाताना. धन्यवाद दादा, चांगली माहिती दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि वेरूळ लेणी बघू शकता मित्रांनो, किती भारी भारी कोरलेले आहे नक्षीवर. हे आत्ताच्या इंजिनियरला पण असं कोरता येणार नाही, असं पहिल्याच्या जमान्यामध्ये कोरलेलं आहे. बघू शकता तुम्ही श्रीकृष्णाच्या जमान्यामध्ये हे कोरलेले आहे लेणी बघू शकता. हा डोंगर आहे, डोंगरला पूर्ण नक्षा बनवून हे केलेला आहे, लेणी बनवलेल्या आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीच्या ह्याच्यात केलेले आहे पूर्ण. हे प्रवेशद्वार आहे, तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे मी. आतमधचा काय नजारा आहे तो तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करीन तेवढा दाखवणार मी. बघू शकता पूर्ण लेणी आपल्या एलिफंटाला कसं आहे तसंच लेणी आहेत पूर्ण. बघू शकता वेरूळ लेणी बोलतात त्याला. आणि हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहे. बस प्रवेशद्वार बघा कसा मस्त बनवलेला आहे. तो पूर्ण डोंगर आहे, तो डोंगर करून प्रवेशद्वार बनवलेला आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो. बघ खूप छान नक्षे कोरलेले आहे बघा. हे डोंगरावरती दगड हे करून बनवलेले आहे. हत्तीचे डिझाईन बनवलेले आहे, मस्त हत्तीत नक्ष कोरलेले आहे बघा. मी बघू शकता नक्षकृती काय बनवलेले आहे, खूप छान प्रकारे बनवलेले आहे बघा.
काय कोरली असेल ही अक्षयकृती. बघू शकता मित्रांनो, लहान 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 लहान. मला नाही वाटत आत्ताच्या कारागीरला असं जमेल. बघ. मला तरी वाटतं युद्धकालीन झालेले आहे, रामायणच्या वेळी झालेली आहे वाटतं ती कलाकृती काढलेली आहे ही. हुबेहूब हे अशोक स्तंभ बघू शकता मित्रांनो, 20 रुपयाच्या नोटीवरती छापलेला आहे. तो हा आहे अशोक स्तंभ, बघू शकता तुम्ही. बघा. हुबेहूब असाच दिसणार तुम्हाला अशोक स्तंभ. अशोक स्तंभ बघा, काय कलाकृती काढलेली असेल तेव्हाच्या कालामध्ये. बघा, हा डोंगर आहे पूर्ण, हा डोंगर आहे. मी वर चढलेलो आहे, खाली पूर्ण पब्लिक आहे. म्हणजे डोंगर पूर्ण बनवले आहे नक्षक. बघा. मित्रांनो बघू शकता हा अशोक स्तंभ आहे आपल्या मागे. हा 20च्या नोटीवरती छापलेला आहे, बघू शकता. मित्रांनो हे बघू शकता, हे शिवचं मंदिर आहे. इथे शिवलिंग आहे मोठी. तुम्हाला हा नजारा दाखवणार आहे. हा नजारा माझ्या चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, खूप मोठी शिवलिंग आहे शंकराची. बघा, फुल काळोख आहे, पूर्ण अंधार आहे. पूर्ण अंधार आहे म्हणून तो जास्त दिसत नाही. लाईट नाही. बघा, हे बघा. दर्शन घ्या शिवलिंग. 4-5 डिग्री येलो फ्रीज होता है. जैसे 20 में जाएंगे 10-12 आहे. कमीत कमी 7-8 फुटाची तरी शिवलिंग असेल मित्रांनो. पण आतमध्ये जायला एंट्री नाही. हा टॉर्च मारून काका दाखवते बघा. हे बघा किती मोठी आहे. 8-9 फुटाची तरी असेलच शिवलिंग. एवढी मोठी शिवलिंग मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे. आणि हे नक्षकृती बघू शकता तुम्ही पूर्णपणे त्या मंदिरात पण कोरलेले आहेत. बघा, खूप छान. खांबे पण ते पूर्ण बघू शकता. मंदिराचा कलश पण पूर्ण दगडाने नक्षी कोरलेले आहे. बघू शकता. ही शंकराची पिंडी आहे आणि इथे नंदी महाराज तुम्हाला दाखवते. हे पण मंदिर टाईपच बनवलेलं आहे, पूर्ण नंदीचं बनवलेलं आहे बघा. शंकराच्या समोरच नंदीचं आगमन आहे इथं, बघू शकता. समोर आहे शंकराचं मंदिर आहे आणि ते तिथे मोठी पिंड आहे. हे पण नक्षीकार बनवलेलं आहे पूर्णपणे आणि दगडाने बनवलेलं आहे. खूप कलाकार ते भाग्यवान असतील एवढा आमच्यासाठी बघायला मिळालं. आम्ही एवढे भाग्यवान आहेत की ते आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे पूर्वजांनी. आम्हाला आता बघायला मिळतंय. आता हा अशोक स्तंभ बघू शकता पूर्ण. आम्ही या साईडने आलो, पहिला त्या साईडने होतो, आता अपोजिट साईडने आलो तर पूर्णपणे बघायला मिळतं आपल्याला. बघा मित्रांनो, हा हुबेहूब 20च्या नोटवरती अशोक स्तंभ आहे ना, तो हा आहे, बघू शकता. भारी काम केलं असेल मित्रांनो.
पब्लिक आहे बघू शकता मित्रांनो, भरपूर पब्लिक आहे बघू शकताय. हे बघा फुल क्राऊड आहे. गार्डन पण मस्त सजवलेलं आहे. आपल्या भारताचा तिरंगा फडकतो इथं. पूर्ण पब्लिक एन्जॉय करत आहे. लेणीचं पूर्णपणे एन्जॉय करत आहे. आणि आमची मंडळी लेण्या बघून दमलेले आहेत, पूर्ण बसलेले आहेत. आणि हा 20च्या नोटवरती असलेला अशोक स्तंभ बघू शकताय मित्रांनो. ही नोटेवरती अशोक स्तंभ आहे ना, तो उभे उभा आहे बघा. वाटतं की नाही मस्त. हाच तो अशोक स्तंभ आहे, 20च्या नोटवरती येतो, बघू शकता तुम्ही. बघू शकताय माझी मित्रमंडळी. बघू शकताय तुम्ही मंडळी. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? आम्हाला खूप छान वाटलं इकडे येऊन. इकडचा परिसर, इकडच्या त्या लेणी आणि इकडे खूप माणसं असे शिवलिंग पण आहे इथे. तर तुम्ही श्रावणमध्ये येऊ शकता बघायला. आणि इथे आम्ही येऊन मस्त मस्त सगळ्या गोष्टी सगळ्या सगळ्या गोष्टी कॅप्चर yes. मोबाईल मध्ये तुम्हाला मी ड्रॉम मेकर या युट्यूब चॅनल वर सगळं दाखवण्यात आणि येणार. त्यात आम्ही थोडा अजून 1-2 दिवसांनी तो व्हिडिओ येईल. तुम्ही नक्की पहा आणि त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप भरभरून लाईक लाईक लाईक. आणि त्यात आम्ही इथे आमच्या दोघांचा फोटो मॅग्नेट मध्ये रेडी केलेला आहे. छान फोटोग्राफी आणि हे एक आहे प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. लेण्यांचा फोटो. मस्त एक आणि दुसरा आठवण म्हणून आम्ही घेतलेला आहे. आणि तिसरा आहे आमच्याकडे कृष्णेश्वर मंदिर मधलं शिवलिंगचा फोटो. दर्शन आहे अजून आम्हाला. उद्या सकाळी पहाटे करणार आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि आम्हाला इथे खूप आलोय फॅमिली सोबत आलोय. इथे फॅमिली सोबत आलेलो आहे. पण कृष्णेश्वर मंदिर नाही बघितलं, ते आता आम्ही फर्स्ट टाइम बघणार आहे. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटलं? नमस्कार मंडळी, आमची ही पहिलीच ट्रिप आहे मतलब फ्रेंड्समधली. तर आम्ही आलो आहेत कृष्णेश्वर टेम्पल. शनिवार 2 दिवस पिकनिक होती, सॅटर्डे संडे. तर आम्ही आज सकाळी निघालो 5 वाजता पहाटे. तर आम्ही सकाळी दुपारी पोचलो 12पर्यंत. आम्ही चहा नाश्ता जेवण करू. आता आम्ही लेण्या पाहण्यासाठी आलो आहोत, एलोरा केव्स. तर या लेण्या खूप आम्ही पहिल्यांदा आलो आहेत. हां, लाईफमध्ये फर्स्ट टाइम आलोय. कसं वाटलं तुम्हाला लेण्या? खूप खूप सुंदर आहे, खूप बघण्यासारखं आहे. अजून भरपूर काय बघण्यासारखं आहे, पण आम्हाला टाइम थोडा मॅनेज नाही होत आहे. 6 वाजता बंद होतं. हो, तर टायमिंग आहे 6 पर्यंत. 6 वाजता बंद होते. त्या छोटी मुलं आम्हाला खूप हैराण केलंय. दुसरं काय येत असाल तर छोटी मला घरी ठेवून या. नमस्कार मंडळी, आपल्या सोबत आहे जगदीश कोहली आणि सिद्धी कोहली आणि त्यांचे सुपुत्र. ते आपल्याला थोडी माहिती देणार आहेत. मी सिद्धी जगदीश कोळी. आम्ही आज इथे संभाजीनगरला आलोय. म्हणजे वेरूळ लेणी बघायला आलोय आम्ही. फर्स्ट टाइमच आलोय. इकडचे कोरीव शिल्प आहेत, खूप छान आहेत. जे इतिहासात झालेले आहेत ते सगळं आहे इकडे. दाखवलेलं आहे इतिहासामध्ये आणि ते पूर्ण घडलेलं आहे. ते नक्षीकृती दाखवलेलं आहे पूर्णपणे. आणि ते खूप भारी शंकराची शिल्प आहेत. शंकराची पिंडी पण आहे मोठे प्रकारे. हो. मला तरी वाटतं 7-8 फुटाची असेल. हम्म. आणि श्रावण महिन्यात सगळेजण त्या दर्शनासाठी येतात. हो. बरोबर ना? तुम्ही किती टाइम आलेला इथं? आम्ही फर्स्ट टाइमच आलोय. मला कसं वाटलं? खूप मस्त आहे, खूप छान आहे. काय बोलणार तुम्ही? तुम्ही पण या. पण या, पण पोरांना घरी ठेवून या. पोरांना घरी ठेवून या. असं कधी घ्यायचं लागतं. त्रास देतात. तू बोल.
नमस्कार. नमस्कार बर. नमस्कार कर. असं काय असं काय असं करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. कुठली शिगडी आहे ही? इलेक्ट्रिक आहे काय कोयल्यावाली कोळसावाली आहे? कशी असते काका ही हवा हे पास होते का? लावले इकडे पंखा सय्यद महमूद आणि आमची वेगवेगळी चहाची हॉटेल आहे आणि स्वतः सिगडी बिझनेस आमचं स्वतःच आहे, स्वतः बनवते आम्ही. हे 12 वॅटचं चार्जर लावले त्याला आणि 12 वॅटचा पंखा लावलेला आहे. फक्त कोळसा टाकायचा चालून द्यायचं. हवा वारा येतो त्यावर चालती. काका आमच्या गावातल्या पोरींना ना बायकांना गॅस वरती इलेक्ट्रिक वाले पाहिजे सिगडी. हे बघा हे सगळे चार बर्नर वाल्या गॅस लागतात. आणि हे बघा मस्त कॉफी आहे आता, खूप छान टेस्ट आहे. तेव्हा हे बटन आहे, हे बटन चालू केलं तर हवा येते आणि याच्याने कोयला टाकलेला आहे ते पेट घेते कोयला. आता आपल्या गावाच्या बायकांना इलेक्ट्रिक सिगडी लागते. गॅस वरती जेवण पाहिजे, चुलीवरती पहिला जेवण बनवते, आता बनवत नाही कोण. बघा इलेक्ट्रिक सिगडीवाली वहिनी, इलेक्ट्रिक सिगडी आहे ना तुमच्या घरी? इलेक्ट्रिक नाही चेंज केली. इलेक्ट्रिकचा मेंटेनन्स भरपूर आहे बोलतात. हा 15,000. चार सिगडीवाली गॅसवाली बघा सिद्धी कोळी. मंडळी आमचा लेणी फिरून झालेला आता बघू शकता तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.